सुलेखाची पत्रिका? आजोबा, काय कळलंय नेमकं तुम्हाला तिची पत्रिका पाहून? अरे लबाडा, ज्योतिषशास्त्रावर विश्वास नव्हता ना तुझा? नाही, तो अजूनही नाहीच आहे, पण तुमच्यावर ठेवावा असा वाटतोय. गुंडाळायला बघतोय सोय रे आज्याला. ये ये ये, आपण बैठकीच्या खोलीत जाऊ. आता कसं आहे ना आजोबा, बाकी कोणी मला असं काही म्हटलं असतं तर नसता ठेवला विश्वास, पण तुम्ही वेगळे आहात, तुमच्यावर कसाही विश्वास बसणारच. अरे तुझा बसतो, पण तुझ्या बापाचा नाहीये. नको ना आपण त्यांच्याविषयी आता बोलायला. ठीक आहे, मला तुम्ही पत्रिका कशी बनवायची वगैरे तेही शिकवा बरं का. आणि आता मी आहेत काही दिवस इथे थांबणार आहे मी. बर. अरे तुझी ती दुर्बीण काय रे, ते टेलिस्कोप एकदा घेऊन ये रे. आजोबा काय विचार, काय कम्प्युटर टेलिस्कोप? अरे जरा मी पण अवकाशातले सगळे ग्रह रीतसरपणे बघीन म्हणतो. वसुधा, वसुधा. हो हो आले. आज उशीर झाला. अहो आणि काय झालं? बरं नाही वाटत आहे मला, अंग दुखतंय माझं. अगं बाई, नाही ताप तर नाही आहे. जेवलात का दुपारी व्यवस्थित? सगळं व्यवस्थित जेवलोय मी. काय होतंय? काय माहिती काय होतंय, डोकं ठळकतंय माझं. एसीचा त्रास झाला असेल. असंही असेल. मी चहा ठेवलाय, तुम्ही जरा हातपाय धुवून घ्या. पोहे सुद्धा तयार आहेत, थोडं खाऊन घ्या आणि एक गोळी घ्या. तासभर झोपलात ना म्हणजे बरं वाटेल. मला खायला नको. आता गोळी घ्यायची म्हणजे थोडं खाल्लं पाहिजे. आणि मी बामही सोडून देते डोक्याला. हा आले मी. सुलेखाबद्दल जे काही सांगितलंस ते खूप भीषण आहे निखिल, पण योग्य पुरावे हातात आल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणं बरोबर ठरणार नाही. ते कळतंय आजोबा मला पण. आणि खरं म्हणजे माझी खूप मनापासून इच्छा आहे की हे सगळं खोटं ठरावं. सुरेखा खूप चांगली मैत्रीण आहे माझी, आणि तिच्याच विषयी हे असं. एका विशाल चक्राचा तू एक भाग आहेस निखिल. ही जबाबदारी तुझ्यावरच पडायची होती, पण आता मला खूप भीती वाटायला लागली आहे. 60 वर्षांपूर्वीचा तो काळ, त्या घटना पुन्हा एक नवं रूप घेऊन समोर येऊ पाहतायत की काय? काय घडलं होतं 60 वर्षांपूर्वी? बरंच काही. आत्ता सांगत बसलो तर रात्र सरेल, पण गोष्ट संपायची नाही.
माझी ऐकायची तयारी आहे. पण माझी सांगायची तयारी नाही. थकलोय रे, खूप थकलोय बाळा मी. पण चक्र पुन्हा त्याच दिशेने फिरतय हे मात्र नक्की. शुभ्राचं पार्वती वहिनींसारखं दिसणं हा निव्वळ योगायोग नव्हे. आजोबा एक मिनिट, तुमच्या ह्या गोष्टीमध्ये पुनर्जन्म वगैरे आहे का? नाही, तसं असेल तर माझा विश्वास बसणं खरंच अवघड आहे. पुनर्जन्म ही एक वेगळीच संकल्पना आहे निखिल. संशोधनाचा तो एक भाग आहे, प्रत्ययाचा तो एक भाग आहे. काळाला आपण चक्राची उपमा दिली आहे आणि चक्र गोल फिरतं. ते पुढे सरकत असलं तरी स्वतःभोवती गोल फिरतच. म्हणजे तू एका चाकावर खडूनी निशाण केलंस तर चाक फिरताना ते निशाण पुन्हा एकदा फिरून त्याच जागी येतं. कालचक्राचंही तसंच आहे. काही विशिष्ट घटनांची साखळी पुन्हा पुन्हा आपल्या समोर येते आणि म्हणूनच एका विशिष्ट काळानंतर महापुरुष जन्माला येतात. एका विशिष्ट काळानंतर क्रूर कर्मे जन्माला येतात. बऱ्याचदा त्यांच्यामध्ये काही साम्य आढळतात. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ असं म्हणतात. तेव्हा कालचक्राचं एक आवर्तन पूर्ण होत असतं. आपलं कुटुंबही अशाच एका आवर्तनात सापडलंय बाळा. सुलेखा त्याचाच एक भाग आहे. आज कदाचित 60 वर्षांपूर्वीही असेल. अहो अहो उठताय ना, 7 वाजायला आले. अहो क्लासला नाही जायचं का आज? उठा. थंडी वाजते, मला पांघरूण घाल. थंडी? अगं बाई, अहो ताप आहे तुम्हाला. वसुधा, हा वाजले किती? माझं पहिलं लेक्चर. हे बघा, ताप आहे अंगामध्ये. मी थर्मामीटर आणते, बघू दे मला किती ताप आहे. आणि आज क्लासला जायचं नाही. काय म्हणतो? तुम्ही काही बोलूच नका. डोळे मिटून स्वस्थ पडून राहा, माझ्याशी वाद घालू नका. अगं मी कुठे वाद घालतोय? मला पांघरूण घाल. घालते. पडा बरं स्वस्थ. हो. हा. अगं प्रिया, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जिजू, जरा रिअल इस्टेटची पुरवणी असेल ती द्या ना. थँक्यू. रिअल इस्टेटमध्ये तुला काय इतका इंटरेस्ट? मुंबईत जागा वगैरे विकत घेतेस की काय? विकत नाही रे बाबा, बापरे, एवढे पैसे आहेत कुणाकडे? पण रेंटने राहायचंय ना. मग कशाला? दी बोलली नाही का काही तुम्हाला? आमचा विषय झाला. मग तुम्हाला काय माझ्याकडून कन्फर्मेशन हवं होतं का, की ही कधी टळते हे बघायचं होतं? सुलेखा, जस्ट किडिंग जीजू. पण आता मुंबईत राहायचं म्हटलं की वेगळं घर शोधायलाच हवं ना.
लेखा, पूनम सांगत होती तू MBA कम्प्लीट करणार आहेस. या ऑफकोर्स. अंडर क्वालिफाईड मुलीला नोकरी कोण देणार ना जिजू. आणि तशी माझी एकच सेमिस्टर राहिली. ते सगळं मान्य आहे सुलेखा, पण त्याकरता वेगळं राहायची खरंच गरज आहे का? ऑफकोर्स जिजू, मला माझी प्रायव्हसी नको. Jiju, I know how you must be feeling. पण जिजू, मी जर इथे राहिले ना तर तुम्हा सगळ्यांवर एक सावट राहील. आदी, मम्मा, हे सगळे माझे प्रॉब्लेम्स आहेत. त्यात तुम्हाला कशाला त्रास? हे सगळे तुझे प्रॉब्लेम्स आहेत. पण ह्या सगळ्यात जास्त त्रास मलाच झाला ना जिजू. वेगवेगळ्या कारणांनी झाला, पण झाला तर खरा. नाऊ आय वॉन्ट माय स्पेस. जिथे कुणीही मला दुखवायला, माझ्यावर नाही ते आरोप करायला नसेल असं. I just want to be left alone. That's it. I can understand. बर, कुठल्या एरियात जागा बघतेस? अजून सुरू कुठे केलंय? आणि खिशालाही परवडायला हवं. चंदूशी बोलून बघ हवं तर. तो मदत करू शकतो या बाबतीत. भाई म्हणजे अल्लादीनच्या दिव्यातला जिनच झालाय ना. गरज लागली, घासला दिवा की लगेच जिनाला मदतीला. आणि तुला जर ऑकवर्ड वाटणार असेल तर मी बोलतो चंदूशी. नाही, मला कशाला ऑकवर्ड वाटेल? मी काय कोणाचं वाईट केलं? डोंट वरी, मी स्वतः फोन करेन त्यांना. ओके. आई, राहू द्या, मी करते. काय झालं ग? यांचा फोन आला होता. बाबांची ब्लड टेस्ट करायला लागणार आहे. का? मलेरियाचे सिम्पटम्स आहेत म्हणून. अरे हे देवा, तरी मी यांना सांगत होते या वयात एवढी दगदग नको. आता क्लासमध्ये आहेत ना दुसरे शिक्षक शिकवायला, जरा तुमची लेक्चर्स कमी करा. पण नाही, त्यांना एसीचाही त्रास होतो ग. सकाळपासून तिकडे एसीत शिकवायचं आणि मग बाहेर उन्हात पडायचं, या टोकाकडून त्या टोकाकडे. आई, आता मी बोलले म्हणजे माझं बोलणं तेवढं दिसतं, पण मूर्ख म्हणून बोलते का मी? आज सुद्धा सकाळी निघाले होते क्लासमध्ये जायला, म्हटलं खबरदार इथून हालाल तर. देवा रे, मलेरिया नसू दे बाबा. तुम्ही काळजी करू नका, मी पेज करायला घेते, म्हणजे ते घरी आल्यावर काहीतरी पोटात गरम जाईल. काही ना काहीतरी आपलं आहेच. काय निखिल, झाली का सकाळ? हो, रात्री खूप उशिरा झोपलो ना आजोबा. अरे मी झोपायला गेलो तेव्हा 1चा टोला वाजला होता.
त्याच्याही पुढे तू जागत होतास वाटतं. हो, अगदी पहाटे पहाटे झोप लागली मला. बरं आजोबा, आज निघीना मी. का रे, काल रात्रभर आजानी गप्पा मारून डोकं पिकवलं वाटतं. तसं नाही हो, पण काल जे काही बोलणं झालं ना आपल्यात, त्यामुळे डोक्यात चक्र फिरायला लागलीत. म्हणून तर पहाटेपर्यंत झोप नाही लागली. थांब की रे 2-3 दिवस. नाहीतरी घरी जाऊन काय करणार तू? बापाशी भांडणार. आजोबा, तुम्हालाही असंच वाटतं का हो की मी? नाही रे, नाही. अरे त्याला तुझी काळजी वाटते बाबा. बाप आहे तुझा तो, समजून घे त्याला. पण मग हेच सगळं तुम्ही त्यांना का नाही सांगत एकदा? सांगणार आहे, किंबहुना सांगितलेलं सुद्धा आहे. एक काळ असा होता बाळा, जेव्हा तुम्ही दोघच होतात एकमेकांना. त्याला तू, तुला तो. शर्मिला गेल्यानंतरचा ते सगळं मला आठवत नाही असं वाटतंय का तुम्हाला आजोबा? रोज संध्याकाळी शाळा सुटायच्या वेळेला बाबा बाहेर उभे असायचे, माझी वाट बघत. एकदा त्यांना यायला उशीर झाला. मी मजेत होतो, तिथेच पिऊनच्या मुलांशी खेळत होतो. साधारण अर्ध्या तासानंतर मला लांबून बाबा पळत येताना दिसले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात मी जे काही पाहिलंय ना, ते मी आयुष्यभर नाही विसरू शकत. काळजी, प्रेम, उशीर झाल्याबद्दलचा अपराधीपणा आणि मला पाहिल्यावर खूप रिलीफ. हे सगळं मी वाचलं होतं तेव्हा त्यांच्या डोळ्यात. सगळं हरवलंय हो पण नंतर. आणि आता फक्त द्वेष दिसतो मला त्यांच्या डोळ्यात आजोबा, बाकी काही नाही. अरे अरे वेडा आहेस का तू? निखिल, बऱ्याच वेळा माणसाचे डोळे सगळ्याच गोष्टी सांगून जात नाही. त्याच्या मनात डोकावून बघ, तुला तुझा बापच दिसेल तिथे. तुझा बाप माझा मुलगा आहे हे लक्षात ठेव. अरे मी ओळखतो त्याला चांगला. या बघू. एनिवे, मी काय लगेच घरी नाही जाते. मग रे? पुण्याला जातोय मी. पुण्याला? कशाला रे? तुमच्याच सांगण्यावरून भूतकाळात डोकावून वर्तमानातल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला. कोणाचा भूतकाळ? आजोबा, तुम्हाला माहिती आहे, कालचक्राचं एक आवर्तन पूर्ण होत असतं. आपलं कुटुंबही अशाच एका आवर्तनात सापडलंय बाळा. सुलेखा त्याचाच एक भाग आहे. आज कदाचित 60 वर्षांपूर्वीही असेल. श्रीराम. काळजी घे रे बाबा.